शेवटी त्यांच्या पक्षांतर्गतचा ते विषय आपण त्यात आपण काय बोलणार. परंतु एक दृष्टिकोनातून जर बघितलं तर त्यांचा पक्षाचा विषय असेल किंवा देवेंद्र फडणवीस साहेबाचा विषय असेल किंवा त्यांच्या पूर्ण पवार कुटुंबियांचा विषय असेल झालं ते मला तरी किमान माझं एकट्याचं मत असं की चांगलं आहे. शेवटी दादांची पाडलेली वाट, दादांनी केलेलं काटेकोरपणानं प्रशासनाचे काम, राज्यभर केलेलं काम, की प्रचंड मोठी विकासाची अजितदादांनी वाट पाडली होती, त्यावर चालवण्यासाठी त्यांच्या कुटुंबातलंच कोणीतरी पाहिजे होतं. आणि तो माझ्या मतानं तरी मला तरी वाटतं की चांगला निर्णय आहे. पहिल्या परत महाराष्ट्राच्या महिला उपमुख्यमंत्री होत आहेत, हा पण एक चांगला विषय. त्यामुळं काय झालंय ते चांगलं झालं असं वाटतं. दादा पण गडबड झाली असं नाही वाटत का? कारण त्यावर टीका होती समाज माध्यमांवरती की त्या गोष्टीला उशीर होतोय की नाही होत, कारण राजकीय डावपेच हे नाही सांगू शकत आपण. आपल्याला त्या ज्यातल्या गोष्टीतलं आपल्याला माहिती नाही, त्याबद्दल आपण बोलू पण नाही. परंतु त्यांच्या जागेवरती, अजयदादांच्या जागेवरती त्यांचाच माणूस पाहिजे होता, हे मात्र खरं आहे. तिथं योग्य न्याय मिळाला असं सध्या वाटतंय. त्यामुळं चांगलं झालंय ते चांगलं झालंय, पण निर्णय उशिरा लवकर याबद्दलच्या माहितीचं आपल्याला नाही उत्तर देता येणार. बरं, मी पवार कुटुंबाचा उल्लेख केला होता. शरद पवार जे असं म्हणतात की आम्हाला त्या गोष्टीबद्दल काही माहिती नाहीये आणि ते देखील शक्तीला जाणार देखील नाही अशी माहिती आहे. म्हणजे कुटुंबात देखील संवाद झालेला नाही असं दिसतंय पवारांच्या म्हणण्यानुसार. एकतर पुन्हा तिथंच विषय येतो तर त्यांचा राजकीय डावपेच असू शकतात, काय असू शकतं. परंतु आताची घडी अशी आहे आता, म्हणजे त्या ताई साहेबांसाठी, हे सुनित्रा ताई साहेबांसाठी, की सगळ्यांना मिळून मिसळून घेऊन चालणं त्यांच्यावरती ती जबाबदारी आहे. कारण त्याचंसुद्धा आता त्यांना लक्ष ठेवावं लागणार आहे की आपले सगळा परिवार, आपलं राज्यातले सगळे कार्यकर्ते, त्याच्यात छक्केपंजे खेळणारे खूप येणार आहेत आता. कारण काही गिधडं आत्तापर्यंत नव्हते, ते दादाच्या पश्चात मात्र आता घिरट्या घालायला लागले. याच्याकडं सुद्धा ताईंना उपमुख्यमंत्री पद घेतल्याच्या नंतर लक्ष ठेवावं लागणार आहे. कारण दादा होते, अजितदादा हे दादा होते. इतकं त्यांच्या मागं ताण असताना सुद्धा त्यांची सुद्धा खूप कसरत झालेली. हे सोपं नाही, मी सांगतो. हे आता त्यांनी कसं घ्यायचं याच्यातून जे होते आता त्याचा प्रश्न आहे. जे आम्हाला वाटतंय ते आम्ही बोलणार. दादांची जरी एवढी कसरत होत होती तर दादांसोबत काही दिवस महिने न दिसणारी गिधडं आता पुन्हा सक्रिय झालेत. म्हणजे हे गिधडं असे येतं, एक दोनच आहेत, जास्त नाहीत. त्यांचा तो पक्षाचा विषय त्यांनी बघितला पाहिजे. पण जे वाटतंय ते आपण बोलणारच. की ते पूर्वी असं होतं बघा, वाड्या असायचा पूर्वी आणि त्या वाड्यात ढेकणं असायची आणि ज्या घरानं मोठं केलं त्या ढेकणाचं काम असायचं त्याच घरातल्या माणसाला चावायचं, रक्त प्यायचं. असे काही गिधडं येतं, ते ढेकणं येतं तिथं आसपास. त्यांच्यावर मात्र लक्ष ठेवलं पाहिजे. त्यांची बोलण्याची पद्धत वेगळी असते. हे ताई साहेबांसाठी आता आपण उपमुख्यमंत्री होत आहे, आपल्याला दादाचा वारसा चालवायचा आहे, पवार परिवाराचा वारसा चालवायचा आहे, राज्यातले काटेकोरपणानं प्रशासनावर लक्ष ठेवायचं तुम्हाला. त्याच्यासाठी हे फक्त आमचं सांगणं आहे, ऐका म्हणत नाहीत आम्ही, सल्ला फल्ला सुद्धा नाही. पण हे ढेकणं जे जमलेत ना आत्ता अचानक, यांच्यावर लक्ष ठेवावं लागणार आहे. कारण शेवटी उपमुख्यमंत्री झाल्याच्या नंतर सुनित्रा साहेब, तुम्ही एक लक्षात घ्या, तुम्ही मराठवाड्याची लेख आहेत आणि तुम्ही पश्चिम महाराष्ट्राची सून आहेत. दोन्हीकडे तुम्हाला राजकीय वारसा, माहेरकडं पण हे मराठवाड्याचे तुम्ही लेख आहेत, इकडं पण आहे आणि तिकडं सासरला गेल्याच्या नंतर सुद्धा तुम्हाला राजकीय वारसा आहे. त्यामुळे तुम्हाला खूप बारीक लक्ष ठेवावं लागणार आहे की हे कोण कसे आहेत. त्याच्यात आता जे जमलेत ना एक दोन गिधाडं, हे खूप मोठा फायदा उचलू शकते. की ज्यांनी त्यांच्यापासून दादाला सुद्धा त्रास झालेला आहे त्यावेळेस, हे सुद्धा कसरत त्यांची असणार आहे. त्याकडं लक्ष ठेवलं पाहिजे. आणि शेवटचं आपल्याकडून सांगणं असं आहे की सगळ्या परिवाराला तुम्ही विश्वासात घ्यावं. ते राजकारण तिकडे खड्ड्यात गेलं, त्याचं कारण असं आहे की हे इतके चालू लोक आहेत आता एक दोन दिवसात जमलेले, हे कवाशी पलटी मारतील आणि कुंकड जातील, त्यावेळेस तुमच्या कामाला तुमचा परिवार येणार, हे मात्र तुम्ही विसरू नका. त्या टायमाला तुमचा परिवार तुमच्या कामाला येणार आहे.
देवेंद्र फडणवीसच्या सुद्धा टचमध्ये राहिलं पाहिजे त्यांनी, शिंदे साहेबांच्या सुद्धा राहिलं पाहिजे. पण त्यांच्याच अंतर्गत असणारे हे जे ढेकणं आहेत ना, हे खूप रक्त पिऊ शकतात. त्यामुळं सावध राहावं, त्यांनी गैरफायदा उचलू नये तुमचा, आणि तुम्ही मुरब्बी बनावं. कारण आता तुम्ही स्वीकारलेच उपमुख्यमंत्रीपद, तर दादासारखं कणखर बनावं लागणार आहे. कारण तुम्ही दादाच्या पत्नी आहात, तुम्हाला ते दाखवून द्यावं लागणार आहे मी सुद्धा पवार घराण्याची आहे. इकडच्या नेत्यामध्ये त्यावरून आता एक घमासान सुरू झालेला आहे. शरद पवार पक्षाचे नेते म्हणतात हो आमची तशी बैठक झाली होती अजित पवारांसोबत आणि त्यांनी होकार दिला होता एकत्र येण्यास. 17 अजित जानेवारी पवार पक्षाचे नेते नाही त्याला टाळाटाळ करतायत असं कोणतंही चर्चा झाली नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे. नेमकं काय करायला पाहिजे दोन्ही राष्ट्रवादीबाबत, एकत्र यायला हवं की मी त्यांच्याबद्दल नाही बोलू शकत, परंतु एक मात्र नक्की बोलणार, विरोधी पक्ष आता प्रबळ पाहिजे, त्यांनी मरगळ झटकेली पाहिजे. ते जे हमेशा हमेशा पळत आहेत ना, हे मरगळ त्यांनी झटकले पाहिजे. आता ती वेळ आलेली, आणि विशेष करून पवार परिवारावर सुद्धा त्याचे किंवा ठाकरे परिवार असेल, यांनी आता मरगळ झटकेली पाहिजे. हे विरोधी पक्षनेत्याचं सक्षम काम गोरगरिबांसाठी या जनतेसाठी त्यांनी उभा करायला पाहिजे. आणि त्यांनी एक यायचं का नाही यायचं हे त्यांचा प्रश्न आहे, परंतु त्यांनी सुद्धा आता दोन्हीने विचार करणं गरजेचं आहे. म्हणून मी मगाशी सांगितलं ना, शेवटी परिवार परिवार असतो. आता जरी त्यांनी उपमुख्यमंत्री पद घेतलं तरी पण परिवार एक संघ कसा होईल आणि त्याला राज्यात पुन्हा कसे ते मुसंडी मारतील त्यांच्या दबदब्याची, ते करण्याचा पाऊल खरोखरच दादाचं जर इच्छा असेल, मला माहीत नाही त्यांचं काय ते, तर ते सुद्धा पूर्ण आता उपमुख्यमंत्री झाल्यानंतर ताईंनी पाऊल उचललं पाहिजे. कारण त्यांच्यावरती खूप मोठी जबाबदारी. ह्यो खूप काटेरी रस्ता आहे. आता ह्यो रस्ता खूप काटेरी. दादा होते, धकत होतं, काही असलं नसलं, आज खूप मोठी जबाबदारी ताई या सुमित्रा ताईंवरती आली. ती काटेरी रस्ता आहे, आणि काटेरी रस्त्यावरून चालताना आपल्या आसपासचेच काटे काढण्याऐवजी जास्त काटे टाकीत असतात, फक्त ते दिसून देत नाहीत. आणि ते काटे टाकणारे मात्र जमायला लागले, 100% जमायला लागले. आधी नव्हतं, आणि आता अचानक लगेच पुन्हा लगेच दुखणे नीट झाले, लगे पळापळी सुरू झाली, लगे निबारबी झाले, आणि पहिल्या फळीतले म्हणून ना बातम्या लगेच सुरू झाल्या, लगे पहिल्या फळीतले झाले हे एकाही केस. आणि हे दादाला सुद्धा वेदना देणारे लोक आहेत. आमचं त्या सोडून आम्ही खंबीर आहेत त्यांना, आमचं काय करते ते, आम्ही खंबीर आहेत त्यांना, आम्ही इतके खंबीर केले. आता आपल्या घातपाताच्या मॅटरमध्ये सुद्धा आपण आता यासाठीची मागणी करणार आहे. हो, कारण आम्हाला तो तपास योग्य वाटला नाही, पुनर्तपास होणार त्याच्यात. आम्ही सुद्धा यासाठीची मागणी त्याच्यात करणारच आहेत. आता नंतर बोलून मी आजचा दिवस शेवटी दुःखाचाच आहे, तरी पण त्यांच्यासाठी पण काही प्रक्रिया असू शकते कायदेशीर, म्हणून एखाद्या वेळेस त्यांनी ते उपमुख्यमंत्री पदाचं स्वीकारलं असेल, आणि ते स्वीकारायला सुद्धा पाहिजे. त्याबद्दल काही दुमत असायचं कोणाचं कारण नाही. पण हे जे काही गिदड आता घिरट्या घालायला लागलेत अचानक, हे खूप ढेकणासारखे आहेत. हे पिलेलं तर कळत नाहीत, हसून राहतील, आम्ही सगळं चालवतो का काय असंही दाखवतील. पण हे खूप चालू आहे, यांच्यापासून सावध असलेलं पाहिजे. कारण खूप मोठा वारसा सुमित्राताईंना चालवायचा, खूप मोठा. आणि याच्याच बरोबर सुमित्राताईंबरोबर त्या वहिनींबरोबर एक सांगणं आहे की त्यांच्या दोन्ही मुलाला जर दादाने काही सल्ले दिले असतील, त्यांच्या ते दुसरा मुलगा पार्थ आणि दुसरा एक आपला जय पवार, काही सल्ला दिला असेल, तर आपण मात्र आता त्याचं काटेकोरपणे पालन तुम्ही सुद्धा आता दादाच्या सल्ल्याचं करायला पाहिजे. कारण तुमच्या खांद्यावरती खूप मोठी जबाबदारी आलेली आहे. आईचं पाठीराखा तुम्हाला बनायचं आहे, आणि ती आई आज राज्याचा कारभार हाकिणार आहे. त्यामुळं दोन्ही पोरांनी खूप आता हुशारीनं पाऊल टाकलं पाहिजे. कारण राजकारण असतंय, त्यामुळं दादा होते, आणि तुम्हाला खरं भरण्यासाठी हे थोडे तुमचे डावपेचं तुमच्याविषयी करू शकतात. बरं, बीडचं पालकमंत्रीपद अजितदादा गेल्यामुळे रिक्त झाले, त्या ठिकाणी पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांची बदली लावू शकते अशी चर्चा आहे. आणि पाहिलं गेलं तर आज धनंजय मुंडे यांनी वरच्या निवासस्थानी देवेंद्र फडणवीसांची भेट देखील घेतलेली आहे. त्यामुळे त्यांच्याकडून कुठेतरी प्रयत्न केला जात आहे. हे तसले अर्थ काढण्यात काही अर्थ नाही. ते केव्हा पळत आहे, ते वरच्या निवासस्थानी जाईन, फडणवीस साहेबाकडे जाईन, शिंदे कोणकडे पळत ते, त्याचा अर्थ ते धरण्यात करत. मागं एकदा असंच पळालो कुठंतरी, ते तर म्हणले दिल्लीला कुठे गेलं तर काय माहित, ते असंच पळत नसतं. ते दाखवायचे आरडा करतंय, मला हे मिळणार आहे, ते काही मिळत नाही. काय संबंध आहे, इकडं पुरा देवारा करून ठेवलाय सगळ्यांना, इकडे काय मिळणार आहे. आणि अजितदादा जितके हुशार झाले तितकेच फडणवीस साहेब सुद्धा हुशार झालेले. ते कशाला संपून घेते त्यांचं पक्ष इतकी घाण घेऊन. कारण होण्याच्या अगोदर तुम्ही बघितलं असेल ना, तो नुसती चर्चाच होती, तर लोकांनी एवढं ट्रोल केलं, झाल्यावर कसं व्हायचं त्या पक्षाचं. त्यामुळे हे जवळपास ना अशी माहिती मिळते की हे गेल्यातच जमा होते तिकडं,
गेल्यातच जमा होते. पण आता हे दुर्दैवी घटना घडली, पुन्हा हे इथंच चिटाकले. नाही तर यांचं आत्ता पण दुखत होतं, आत्ता पण दुखत होतं. याचे दुखणे नीट झाले आणि लगेच पळायला सुरुवात झाली लगेच. म्हणजे हे आमचं म्हणणं आहे ते त्यांच्या पक्षाचा विषय आहे. पण सावध राहणं खूप गरजेचं आहे. आतून बाबा काय रचित येईल हो, पण तर आम्हीच पक्षवाढी तो दाखवित येईल, आम्हीच तुमच्या मागे दाखवित येईल. त्या ताईंना सुद्धा म्हणते ना आम्ही हे तरच सगळं आहे. आणि राजकीय करिअर खराब सुद्धा ताईचं करू शकते ते इतक्या पर्यंत. त्यामुळे यांच्यापासून एकदा उपमुख्यमंत्री पद मिळालं, कारभार हातात घेतला, तर खूप विचारपूर्वक त्यांनी पाऊल उचलायला पाहिजे की जे इथून पाठीमाग घडलं ते पुढं घडू नये. आणि एक नावलौकिक त्यांनी दादाचं कमवलेलं नावलौकिक तसंच त्यांनी कायम केलं पाहिजे, हीच अपेक्षा आहे. बरं, एक शेवटचा प्रश्न. दादांच्या विमान अपघाताबद्दल वेगवेगळ्या शंका उपस्थित काहींनी तो अपघात नव्हे तर घातपात आहे असं म्हटलेलं आहे. नाही, पण ते तसं वाटत नाही. कारण ते काही एवढे ही नव्हते ना, काय म्हणायचं त्याला की कुणाच्या विरोधी जास्त गेलेले असे असेल तसं काहीतरी होईल ना चौकशी. त्याची चौकशी चालू आहे वाटतं काहीतरी, त्याची चौकशी चालू आहे वाटतं काहीतरी, यासाठी काहीतरी चौकशी आहे असं माहिती आहे आपल्याला. परंतु आपण आहेत हे बघा, जर तसं वाटलं म्हणले तर ते चौकशी होईलच, काय हरकत नाही. चौकशी करायला काय हरकत आहे जर काय असेल तर. दादा, शेवटचा प्रश्न असा आहे की जी तपास यंत्रणा होती माझ्या घातपातातली, त्या धान्यानी केलेली त्याच्यातली, त्याच्यात काय झालं? तुम्ही तर म्हणले फॉरेन्सिकला पाठवायचं, आवाजच पाठवायचा, रेकॉर्डिंगच पाठवायच्या, त्या काय झाल्या? त्याच्यामुळे आम्ही त्याच्यात आता SITची मागणी देवेंद्र फडणवीस साहेबाकडे करणार आहेत आणि त्याचा तपास पुन्हा सुरू करणार. सुट्टी नाही देणार, कारण त्यांनी ह्यो कळस गाठेला होता. ह्यो कळस गाठेला होता त्यांनी. त्याच्यामुळं ते जरी आता याच्यातून काय त्या रश्मी शुक्लाताई, बरेच जण ते नागपूरला जमले होते, अजयदादा होते त्यावेळेस, त्यांनी काय ते क्लीन चिट दिली असेल, परंतु ते आरोपीलाही सुट्टी नाही आणि त्याला पण नाही. आणि ते त्याला भोगावंच लागणार. आता SITची मागणी होणार आहे. तसं ते होतं म्हणलं होतं SIT आहे, त्यात काय झालं काय माहिती, चुट्टी SIT नेमली होती जणू गुप्त, त्यांनी त्याला एकट्यालाच माहीत होती ती की नेमली म्हणून. त्यामुळं तसे हे असले प्रयोग करू शकते ती. त्यामुळं काय असतं, पुढच्या काळात ताईंनी उपमुख्यमंत्री झाल्याच्या नंतर खूप गप राहून हे राजकीय फायदा ताईच्या माध्यमातून वेगळ्या पद्धतीने उठू शकते ते गिताडं. आणि त्याचबरोबर दोनही पोरांनी इथून मग काय झालं असं नसन झालं ते विषय त्यांनी आता काय म्हणतात त्याला गंगेत वाहलं तसं त्यांनी ते विषय सोडून देऊन आपल्या आईच्या पाठीशी ठामपणानं दोन्ही मुलांनी उभा राहून सगळा परिवार पुरा त्यांचा एकजूट करून की पुढचे पावलं त्यांनी चांगले टाकलेच पाहिजेत. असू शकतं काही दादांचंही म्हणणं त्यावेळेस असू शकतं मुलांच्याबद्दलचं, किंवा नसूही शकतं, आपल्याला त्यांच्यातलं काय माहीत नाही. काही सल्ले दिले असतील तर मात्र आईच्या पाठीशी खंबीर राहून सगळं कुटुंब एक करायचं शिकलं पाहिजे. आणि सावधगिरीनं, ही काटेरी रस्ता आहे खूप, आता सावधगिरीनं पाऊल टाकलं पाहिजे ताईंनी स्वतः. कारण हे गिधाडं दादाला जितके माहीत होते ना तितके ताईला माहीत असते ना असं नाही. ते फक्त दाखवू शकतात आमची माया सगळी तुमच्यावर, आमचं सगळं काय असन आयुष्य तुमच्यावरती. आणि ते मात्र असा चौकून घेरा टाकू शकतात, खूप मोठा घेरा टाकू शकतात. कळून तर देणार नाहीत पण राजकीय लाभ उचलतात. कारण एका दिवसात ते दिसायला लागलं, एका दिवसात दिसायला लागलं. काय ती पळापळी, काय ते मागं पुढं, काय ते बसणं त्यांचं, त्या अंत्यसंस्काराच्या दिवशीच काय चर्चा, काय जागेवरती त्याच ताकदीचा माणूस असणं आवश्यक होतं. तर त्या दोन्हीकडचा अनुभव येता येईल, त्या लायक आहेत 100%. फक्त सावध राहिलं पाहिजे. आमच्यामुळं नाही, आम्ही त्यांच्या पक्षासाठी म्हणतोय. आणि बाकी काय. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.